नीट परीक्षा पेपर फुटीच्या गंभीर प्रकरणाविरोधात आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज कुडाळ हायस्कूल समोर एक सही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या विशेष स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले। ठाकरे युवा सेनेतर्फे या मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। निश्चितच गेले कित्येक दिवस जंतर मंतर या ठिकाणी अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांचं जे आंदोलन चालू शासन ते दडपण्याचा प्रयत्नात आहे आणि या आंदोलनाला आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला आणि पाहाल तर देशभरातून त्यांच्या आंदोलनाला आज पाठिंबा मिळतो। त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक स्वाक्षरी ही मोहीम आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून राबवली आणि तुम्ही बघितलं असेल की 10 मिनिटांमध्ये हजारो सह्या त्या फलकावर झाल्या। याचा अर्थ विद्यार्थी सुद्धा आज याच्या विरोधात कुठेतरी आक्रोश मांडतायत हे आपल्या लक्षात येईल आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्यावेळी आंदोलन करावं लागेल ज्या ज्यावेळी आम्हाला आधी पण आम्ही याविरोधात आंदोलन केलं, आमच्यावर गुन्हे देखील दाखल झाले, पण विद्यार्थ्यांसाठी आम्ही युवा सेना नेहमी छातीची ढाल करून उभे राहू या ठिकाणी मी सांगू इच्छितो। सरकारला कुठेतरी विद्यार्थ्यांची भीती वाटत होती आणि आपण जर बघायला आज जे आंदोलन सुरू आहे तिथे लाखोंच्या संख्येने विद्यार्थ्यांची संख्या या जंतर मंतर या ठिकाणी झालेली आहे आणि आज आपण त्यांच्याच पाठिंब्यावर सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या पाठिंब्यासाठी आज आपण विद्यार्थ्यांची एक सह्यांची मोहीम ही इथे राबवलेली आहे आणि विद्यार्थ्यांचा सुद्धा या मोहिमेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय। विद्यार्थी म्हणून या सगळ्या घटनांकडे कसं बघतो, एवढे पेपर फुटीचे प्रकार घडले कसं बघतो विद्यार्थी? दिवस रात्र विद्यार्थी जी मेहनत करतोय खरं म्हणजे तर हा या सरकारचा विद्यार्थ्यांशी चाललेला खेळ आहे। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी हे सरकार खेळत आहे आणि आपण जर आता बघायला गेलो तर गेले 20-22 दिवस हे आता जे इकडे आंदोलन सुरू आहे पण जंतर मंतर येथे आंदोलन सुरू आहे, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते पण सरकारकडून कोणताही नेता ह्या चर्चेसाठी येत नाही। खरं म्हणजे तर पोलिसांना पाठवून आपण बघितलं असेल की कशा प्रकारे त्यांना उठवून नेण्याचा प्रयत्न केला जातोय। पण मी असं एक विद्यार्थी म्हणून म्हणतोय, तुम्ही जर चोरी केली नसेल असं तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही समोर या ना, तुम्ही समोर काय येत नाही असं मी या ठिकाणी म्हणतोय। विनय विलास पालकर।